नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई मशीन जर तुमच्याकडे असेल, आपल्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत की ज्या शिलाई मशीनचा वापर करतात, परंतु त्यांची जी मशीन आहे ती लवकर खराब होते, चालत नाही। तर आज आपण या शिलाई मशीनला कधीच खराब न होण्यासाठी या ठिकाणी स्क्रबरचा वापर करणार आहोत। म्हणजे जी घासणी असते भांडे घासण्याची, त्या भांड्याच्या घासणीचा काय आपल्या मशीन सोबत संबंध होऊ शकतो किंवा आपली मशीन खराब होण्यापासून वाचू शकते, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुमच्याकडे कुठलीही मशीन असू द्या, लोखंडाची मशीन असली तरी चालेल किंवा अशी इलेक्ट्रिक मशीन असेल तरी चालेल, सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आणि ज्यांच्याकडे शिलाई मशीन नसेल त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मी तुमच्यासाठी देखील भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, आपण स्क्रबरच्या मदतीने आपली मशीन खराब होण्यापासून कशी वाचू शकतो हेच आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि जर तुमची अशी इलेक्ट्रिक मशीन कुणाकडे असेल आणि ती खराब झालेली असेल तर त्यावरती देखील एक सोल्यूशन मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकेल। तर बघा, जर तुमच्याकडे अशी इलेक्ट्रिक मशीन नसेल, मोठी मशीन असेल, त्यासाठी देखील तुम्ही या ट्रिकचा नक्की वापर करू शकता। तर बघा, आपली पहिली आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे मशीन खराब होण्यापासून कशी वाचवायची। तर बघा, आपल्याकडे मशीन असते आणि अशा प्रकारची प्लॅस्टिकची पिशवी तुम्ही घ्यायची आहे आणि ती प्लॅस्टिकची पिशवी आपल्याला मशीनवरती व्यवस्थित लावायची आहे। आता यामुळे काय होणार आहे, जे छोटे छोटे भाग असतात मशीनचे, त्यामुळे मशीन खराब होण्यापासून वाचते। कारण छोट्या छोट्या घर झाडल्यानंतर किंवा बाहेरून येणारी जी धुळीचे कण असतात ते मशीनमध्ये अडकून बसतात आणि त्यामुळे मशीन आपली लवकर खराब होते। तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीने मशीनला सिक्युअर करून ठेवलं तर नक्कीच तुमची मशीन लवकर खराब होणार नाही। जरी तुम्ही ऑइलिंग वगैरे करत राहिला तरीही मशीन लवकर खराब होते। जर अशा पद्धतीने जर व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पिशवीने जर तुम्ही मशीनला जेव्हा काम करत नसाल त्यावेळेस जर झाकून ठेवलं, व्यवस्थित सिक्युअर केलं, तर नक्कीच तुमची जी मशीन आहे ती खराब होण्यापासून वाचेल। आणि तुम्हाला माहीतच आहे, मशीनमध्ये भरपूर असे छोटे छोटे भाग असतात, पार्ट्स असतात, त्यामुळे एकदा का धूळ गेले की ती लवकर आपल्याला म्हणजे मशीन आहे दुरुस्त करायला पैसे देखील लागतात आणि लवकर दुरुस्त देखील होत नाही। तर शक्यतो बऱ्याच महिलांची जी मशीन आहे ती धुळीमुळेच खराब होते। तर त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते आणि जी सर्वांसाठीच कामी येणारी आहे ती म्हणजे सुईमध्ये धागा ओवण्याचं टेन्शन। आता भरपूर अशा आपल्या मैत्रिणी आहे की ज्यांची डोळी कमकुवत असतात, सुईमध्ये धागा ओवायला गेला की व्यवस्थित दिसत नाहीत, नजर अपुरी पडते आणि अशा वेळेस सुईमध्ये धागा ओवणं देखील खूप मोठं काम त्यांच्याकडे असतं। तर बघा, ते जे काम आहे ते आपण नवीन ट्रिकने या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। तर बघा, ज्यांच्याकडे शिलाई मशीन असेल त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण आपण नेहमी सुई ओवतो आणि सुईमध्ये धागा ओवायला ही ट्रिक तुम्ही वापरू शकता। त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे असा पेन, जो खालीवाला रिफिलवाला पेन असतो तो आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही कुठलंही तुटलेलं एखाद्या चार्जरची अशी वायर निघते चार्जरमध्ये, ज्या वायर असते त्यामध्ये अशा छोट्या छोट्या वायर असतात, त्यातली एक वायर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। समजा तुमच्याकडे असं तुटलेलं खराब झालेलं जर चार्जर नसेल तर तुम्ही झाडूचा देखील एखादा धागा असा पार्ट घेतला तरीही चालेल, जे पण तुमच्या घरामध्ये असेल ते तुम्ही वापरू शकतात। आणि बघा, मी या ठिकाणी चार्जरचा अगदी छोटासाच तुकडा या ठिकाणी काढून घेतलेला आहे। आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि जे की तुमच्या खूप कामी येणारे असतात। तर आता वरचं जे टोपण असतं खालचं पेनचं, त्या ठिकाणी आपल्याला हा जो पार्ट आहे, जो आपण जी वायर आपण काढली होती ती यामध्ये अडकवून पेनचा वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हा टूल्स आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। आता बघा, याचा वापर कसा करायचा। आता मी हे तुम्हाला शिलाई मशीनची जी सुई आहे त्यावरती ट्राय करत होती दाखवण्याचा, परंतु माझा मोबाईल तिथपर्यंत तुम्हाला मी व्यवस्थित दाखवू शकत नव्हते, म्हणून मी डायरेक्टली सुईवरतीच तुम्हाला हे करून दाखवत आहे। आता बघा, हा जो आपण वायरचा जो पार्ट आहे तो आपल्याला सुईमध्ये अडकवायचा आहे आणि त्यानंतर जो
समोरचा जो भाग आहे तो बघू शकता सुईच्या जे होल असतं त्यापेक्षा बराच मोठा असतो आणि इझिली तुम्ही यामध्ये धागा अडकवू शकतात। धागा अडकवल्यानंतर अशा प्रकारे सुई तुम्हाला काढून घ्यायची आहे। सेम तुम्ही याच पद्धतीने शिलाई मशीनच्या सुईचा देखील धागा अडकवू शकतात, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते जी की खूप महत्त्वाची या ठिकाणी होणार आहे आणि ज्यासाठी सर्वजण उत्सुक आहे की नेमकं आपल्याला घासणीचा आपला मशीनसाठी काय फायदा होणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, आपल्याला घ्यायची आहे एक कुठलीही घासणी तुम्ही घेऊ शकतात, अशी तारीवाली जी घासणी असते ती घासणी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। आणि त्यानंतर जो पेपर असतो आपल्याला नोटबुकचा एखादा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या घासणीवरती ठेवून जी सुई असते त्या सुईवरती एम्प्टी मशीन आपल्याला यावरती चालवायची आहे। धाग्याचा वापर करायचा नाही आहे, फक्त एम्प्टी सुई जी असते त्यावरती आपल्याला मशीन चालवायची आहे। आता सर्वांना वाटत असेल की याचा फायदा नेमका आपल्या मशीनसाठी काय होणार आहे, तर आपली सुई जी आहे व्यवस्थित शिलाई देत नाहीत, मध्ये मध्ये अडकते किंवा व्यवस्थित टीप बसत नाही, तर अशा वेळेस तुम्ही आठवड्यातून 1-2दा जरी हे ट्राय केलं तर मशीनची सुई आहे तिला व्यवस्थित टोक येतं, धार येते आणि त्यामुळे आपली शिलाई व्यवस्थित चालते। मशीन देखील खराब होत नाही, कारण जेव्हा सुई व्यवस्थित चालते त्यावेळेस मशीन देखील लोडवर येत नाहीत आणि लवकर मशीन खराब होत नाही। या छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आहेत त्या तुम्ही जर यूज केल्या तर नक्कीच तुमची मशीन जी आहे ती लॉंग लाईफ चालू शकते, लवकर खराब होणार नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे मला भरपूर कमेंट्स आलेले आहेत की अशी इलेक्ट्रिकची मशीन आहे ती आमची बंद पडलेली आहे, शिलाई होत नाही, तर त्यासाठी काय करावे। तर त्यासाठी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने या मशीनला चालू कसं करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जी फूट पॅडलची जी वायर आहे, म्हणजे जो ती काढून ठेवली तरी चालेल, फूट पॅडल ते तुम्हाला या ठिकाणी मशीन चालू करायची नाही आहे। आणि जो सुईमधला जो धागा आहे तो देखील आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची मशीन खराब झालेली मशीन जी शिलाई तुमची येत नाही आहे ती मशीन आपण या ठिकाणी ठीक करणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या बटनच्या मदतीने आपल्याला मशीन ऑन करायची आहे, फूट पॅडलच्या मदतीने ऑन करायची नाही आहे। तर बघा, त्यानंतर आपल्याला हे जे बटन आहे सेंटरमधलं, तुम्ही हे बटन बघू शकतात, चालू मशीनमध्येच आपल्याला हे बटन कमी जास्त करायचं आहे। तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा तुमची, आणि त्यानंतर एकदा हे ट्राय तुम्ही एम्प्टी जी मशीन आहे ती तुम्हाला चालवायची आहे आणि एकदा का तुम्ही ही जवळपास 4 ते 5 मिनटं तुम्हाला ही चालू ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिलाई सुई धागामध्ये धागा ओवून त्यानंतर शिलाई करून बघायची आहे। नक्की ट्राय करून बघा। जर तुमची मशीन चालू झाली तर खाली कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून तुमची कमेंट बघून इतरांचा देखील फायदा होऊ शकेल। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, हे आतमधलं जे बटन आहे सेंटरचं ते आपल्याला कमी जास्त करायचं आहे। आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक्स आवडल्या असेल। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा। आपल्या भरपूर अशा मैत्रिणी असतात किंवा मम्मी, काकी, काकू, मावशी भरपूर अशा शिलाई मशीन वापरत असतात, त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचा देखील भरपूर असा फायदा होऊ शकेल। लाईक करा, शेअर करा।